तर इथून प्रॉपर स्वामींची मूर्ती दिसते समोरून. का चल प्रदक्षिणा मारू. तर गाईस प्रदक्षिणा मारते आता. किती मारायचं? 1 2 3 मारे. 3 या साईडला बघा, या साईडला जर येत असाल तर हे बघा, हे अशा हरकती होतात जास्त. तर तुम्ही हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार आणि आम्ही आज चाललो आहे. सॉरी आय एम गलती से मिस्टेक हो गए. शनिवार असू दे, काय होत नाही. पहिला शनिवार. तर चाललो आहे आम्ही आज मठामध्ये. माझा उपवास असतो. बघूया, देवाच्या पाया पडतो, श्रावणाची सुरुवात चांगली करतो आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होतो ते. आजचे ब्लॉग पार्टनर आहेत आमचे सुरेश गोमले. आणि हो, कसं वाटतं आता? हां, काय दिसेल? घाणेरडा साला 1 नंबर. तर गाईस, काय तू साल्या म्हणून तुला सांगितलं, जे काय करायचं आहे ना ते घरात नाही करून यायचं. हे फालतूगिरी कुठं पण करत बसायची नाही. पाप घडला त्याच्याकडनं. सूर्या त्याला डाग लागला. तर गाईस, आता आम्ही पोचलो अमृतला, चाललोय मठामध्ये आम्ही. तर काय बोलणार तुम्ही शेठ? 2 शब्द मुंबईकर आले तिकडे तर आम्हाला काय गावाला यायला काय आवडतो. हां, आणि पुढे इकडे गावाला असे ज्येष्ठ नागरिकांनी मंदिरे. मग सकाळी 15 ऑगस्ट कुठं केलात? 15 ऑगस्टला मला उठायची जरा म्हणजे उठता येत नाही मला सकाळी लवकर. तुला पण करते बघा, या आपल्या असली इकडचे नागरिक. आणि पुढे काय देश चालवणार आहे फालतू साले. मी सकाळ उठून कॉलेजला जाऊन झेंडावंदन करून आलो घरी, आणि हे असले फालतू नागरिक अजून झोपेतनं उठले नाहीत. जात होतो मठामध्ये चांगल्या कार्यासाठी. एक थोडासा एक विघ्न आला. तर काय एक गप पाय पण बोलू नको. तर काही छोटासा विघ्न आला, तर त्याला आम्ही सॉल्व करून आता आम्ही चाललो पुन्हा एकदा. पण पाऊस आलाय बघा. अजून एक मित्र ॲड झालाय. आता एक छोटासा विघ्न होता, तो आता निघून काढून आता आम्ही चाललोय मठामध्ये. हे बघा, अरे अमोल बरंच ना. हा का, मठामध्ये यायचं असेल तर तुम्हाला रस्ता माहितीच आहे. आपले 2 रील पडले आहेत. तर जाऊया. गाईस, हे बघा, स्टंटबाजी चालू आहे. स्टंटबाजी. पडशील साल्या. इथंच लाव गाडी. गाईस, आता आम्ही आलोय मंदिराच्या इथे, सॉरी मठाच्या इथे. हे बघा, स्वामींचं जे भव्य मूर्ती आहे ती बाहेरची दिसते. आम्ही पहिल्यांदा ब्लॉग करतो इथला, नाही तर 2 रील टाकल्या होत्या. तर सूर्या, तुला कसं वाटतं आज माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? जरा इकडं बघ. इथं सांगायलाच पाहिजे, काय कट करायला लागेल आता तो. तर काय बघा कसा मठ बघा. मठाचं जरा डेव्हलपमेंट चालू आहे, आणि ह्या रोडने जर येत असेल तर तुम्ही जरा सावधानीने या, कारण की टायर सडतात. पडल्यावरती काय इथनं घरात जायला होईल परत. हे बघा, मंदिरामध्ये मंदिर सारखं तोंडात येते. मठामध्ये आता प्रवेश होते. पहिलं तिथं पात्रता नाही ठेवायच्या. मठ कसं वाटतंय? एकदम भारी. आजच्या दिवशी 15 ऑगस्ट पण आहे, हे बघा, आणि श्रावणाचा पहिला शनिवार पण आहे. तर शुभ मुहूर्तावरती आलोय, म्हणजे स्वामींचे पावन चरण स्पर्श करायला. काय बोलतोस? तुम्ही जर अमृतच्या मठामध्ये पहिला आलात तर सर्वात पहिलं तुम्ही शनिदेवांचं दर्शन घ्या त्या साईडला, आणि मग त्यानंतर त्या साईडला मठामध्ये जा, आणि मग इथे ह्या मूर्तीच्या इथं आलात तरी चालेल. हे बघा, फोटोशूटसाठी इथे येऊन वरतीसुद्धा मूर्तीच्या इथे पिंड आहे छोटीशी, आणि तिथे येऊन सुद्धा तुम्ही चरण स्पर्श करू शकता. हे बघा, शनिदेव आणि बजरंगबलीची मूर्ती आहे इथे. हे बघा, वरती जायचं आहे अमोल, जाऊन या. हे बघा,
तर तुम्ही आलात तर पहिले इकडे या, ह्या साईडला दर्शन घ्या आणि त्यानंतर मग तिकडे मठामध्ये जा. हे बघा गाईस, आता चाललो आहे मठामध्ये. स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग जिथे मूर्ती आहे तिथे जाऊन बघूया तिथून व्ह्यू कसा दिसतोय. अजून तरी मला वाटतं हा महिनाभर तरी डेव्हलपमेंटसाठी जाईल, मग प्रॉपर तयार होईल मठ. दाखवतो तुम्हाला बघा मठाचं आसपासचं वातावरण आहे बघा. तर मठामध्ये चाललो आहे मी, तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू. मठामध्ये तुम्ही येत असाल तर पहिलं या साईडनी या, समोरून स्वामींचं दर्शन घ्या, त्यानंतर एक प्रदक्षिणा मारा आणि मग तिकडून बाहेर निघा. तर इथून प्रॉपर स्वामींची मूर्ती दिसते समोरून. का चल प्रदक्षिणा मारू. तर गाईस प्रदक्षिणा मारते आता. किती मारायचं? 1 2 3 मारे. 3 इथे कुठेतरी कॉईन्स लावतात, चिपकतात इथं इथे. गाईस पहिली प्रदक्षिणा चालू आहे. गाईस हे बघा इथे या, इथे सुद्धा पादुका आहे, तिथे सुद्धा दर्शन घ्या आणि मग समोर जावा. हे प्रसादी नाही घेतलेली आम्हाला, बाहेर प्रसादी नाही घेतलेली. चला सुजल येतोयस. तर गाईस आता तिकडे वरती जाऊया. हां ते वर जाऊया. तर आता त्या मूर्तीच्या इथे जाऊया वरती आणि तिथून व्ह्यू बघूया. सावकाश शाहू. सध्या ह्या वरच्या मूर्तीचं दर्शन बंद आहे, पावसाच्या थोड्याशा अडथळ्यामुळे वरती काय काम चालू असेल त्याच्यामुळे मंदिर बंद आहे, म्हणजे त्या साईडला वरती जायला बंद आहे. हे बघा इथूनच जे काय बघायचं आहे ते बघा. काहीच आमचं दर्शन झालेलं आहे आणि वरचा प्रवेश बंद आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तर आम्ही चाललो आहे घरी. बघूया तर कुठला काय प्लॅन होतं ते. शिस्तीत जाणार आता, एकदम शिस्तीमध्ये. बघा पुन्हा एकदा मठ बघा. 15 ऑगस्टचं झेंडावंदन झालं आहे आणि प्लस आज श्रावण सोमवारचा श्रावणातला पहिला शनिवार आहे. जरासं फोटोशूट करूया आणि कुठे जायचं? घरात जायचं ना. काहीच आजचा दिवस थोडासा 19-20 झाला आहे, पण स्वामींच्या दर्शनाने जरासा तो स्पेशल होईल. आजचा पुढचा दिवस चांगला होईल असं वाटतंय. तर तुम्ही या साईडला जर या साईडला जर येत असाल तर हे बघा, हे अशा हरकती होतात जास्त. तर तुम्ही गाड्या मला वाटतं तिकडे बाहेरच लावा आणि आतमध्ये या. आतमध्ये असं येत जाऊ नका, कारण की टायर खूप सरकतात, जागेवरती ड्रिफ्ट होतात. तर जाऊया आता आपण बाहेर. कसा खायचा अमोल समोसा? कसा खायचा? एकदम कम्फर्ट नाही मिळत, आपण एकदाच खायचं. बघा काय घरातनं काय खाऊन नाही आलास काय रे? मग त्या दूध होता हां आणि याचा बिस्किट होता. बिस्किट होता. थांब ही टाक मी तुला उद्या किती 10 वडापाव ना, ही चटणी टाक 1 चम्मच अजून. मी आहे उद्या येतो सोडायला, तेव्हा मी तुला देतो. हां अजून एकदा टाक, घे ना. संपू दे, चटणी टाकी ना जरा. तर काय सेवा का दाखव हात काढ. अरे हात भाजीला काढ. आणि किती समोसा खाल्लेस? तिसरा चालू आहे. अजून किती खाणार? टार्गेट कितीच आहे? घे टाक चटणी टाक. घे फुल ऑन आहे अमोल. 6वा नाही 4था ना? 4था समोसा चाललाय. रेकॉर्ड 10चा करायचा आहे. उद्या करतो मी, आज माझ्याकडं अकाउंटला नाही, जीपेच नाही पण.